असं कोणाकोणासोबत होतं नक्की मला सांगा, की ब्लाऊज स्टिच तर करायला खूप इंटरेस्ट असतो. ब्लाऊज कटिंग करायचे, स्टिच करायचे आणि ज्यावेळेस हुकं बसवायची वेळ येते त्यावेळेस सगळ्यात जास्त कंटाळा येतो. एवढे ब्लाऊज माझे पडलेले 2 दिवसाचे, पण ते हातात घ्यायला नको नकोशी वाटते. सो असू द्या. तर नंतर तुम्हाला मी सांगते, की मी एक पार्सल मागवलेलं. आता किती वाजलेत बघू शकता, 9 वाजलेत आणि मला ते घ्यायला अजिबात आवडत नाही आहेत हातात. हुकं बसवायचा खूप जास्तीचा कंटाळा येतो. आणि ही डिझाईन बघू शकता किती सुंदर केली आहे पुढच्या साईडनी. त्याचे जे काठ शिल्लक होते त्याच्या काठांमधून मी पुढच्या साईडला देखील डिझाईन केलेली आहे. आणि हा हळदीचा ब्लाऊज होता. आणि त्यानंतर मी एक पार्सल मागवलेलं. तर हे काय पार्सल आहे तुम्हाला नक्की पुढे दाखवेल मी. तर हे माझ्या कामासाठी किंवा सामान स्टोअर करण्यासाठी. एवढ्या खाली कपडे पडतात की अल्टरचे वेगळे आणि अल्टर झालेले वेगळे, काय शिवायचेत आणि ते हे अर्जंट असतात खाली पडतात, म्हणजे की मशीनच्या खाली पडतात. तर म्हटलं असं नको हो करायला. तर त्यासाठी मी ह्या बॅग मागवल्यात 2. तर मी फर्स्ट टाईमच मागवल्यात मिशोवरनं, कारण मी ऑफलाईन बघितलेल्या डीमार्टमध्ये. त्याची प्राईस मिनिमम 200 वगैरे होती आणि ही 160 रुपयामध्ये ऑफर चालू होती मिशोवरती. आणि 160 रुपयामध्ये काहीतरी मला 200च्या आतच आहेत की 2 बॅगा भेटल्यात. बाय वन गेट वन होतं आणि ऑफर चालू होती, त्यामुळे भरपूर असा डिस्काउंटही मला भेटलेला आहे. तर खूप छान होत्या आणि यूजफुली होत्या. तर आता मी त्याच्यात एका ह्याच्यात जे कपडे अल्टर झालेत, म्हणजे उद्या परवा द्यायचे असतात लगेच नाही का, ड्रेस वगैरे असतात, गाऊन्स असतात, ते एका बॅगमध्ये ठेवणार जे अल्टर झालेत ते, आणि एका बॅगमध्ये असे ठेवणार की जे अल्टर करायचेत. तर इथे मी सामान ऑलरेडी स्टोअर केलेलं आहे. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा.